आणि बातमी आहे कल्याणमधून। कल्याणमधील शिवकालीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजाचा काही भाग ढासळल्याची घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे। यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि जिल्हा अधिकारी कार्यालयातील काही अधिकाऱ्यांनी या संपूर्ण किल्ल्याची पाहणी केली आहे। शिवसेनेचे शहर प्रमुख रवी पाटील यांनी पुरातत्व विभागाच्या हलगर्जीपणामुळे या किल्ल्याची दुरवस्था झाल्याचा आरोप केला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 12.5 कोटीचा निधी या किल्ल्याच्या डागडुजीसाठी मंजूर केला होता। यापैकी 2.5 कोटींचं काम केलेलं आहे, तर उर्वरित काम आचारसंहितेमुळे थांबलं होतं। मात्र काल मध्यरात्रीच्या सुमारास किल्ल्याच्या बुरुजाचा काही भाग ढासळलाय आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमजद खान यांनी। कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचे बुरुज ढासळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। गुरुवारी रात्री 11:30च्या सुमारास ही घटना घडली आहे। आज सकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे काही अधिकारी तसेच जिल्हा अधिकारी कार्यालयातून काही अधिकारी या ठिकाणी आले होते आणि त्यांनी या संपूर्ण परिसराची पाहणी केली आहे। 1.5 वर्षापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या किल्ल्याच्या डागडुजीसाठी 12.5 कोटीचा निधी मंजूर केला होता। 12.5 कोटीपैकी 2.5 कोटीचे काम या ठिकाणी झाले होते। त्यानंतर आचारसंहिता लागली, त्यामुळे हा काम थांबला होता असा अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। आता या कामाला सुरुवात केली जाणार आहे। मात्र शिवसेनेचा पुरातत्व विभागावर गंभीर आरोप आहे की पुरातत्व विभागाने जे देखभाल दुरुस्ती केली पाहिजे तशी त्यांनी केली नाही, त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे। सध्या कल्याणचा हा जो दुर्गाडी किल्ला आहे शिवकालीन दुर्गाडी किल्ला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराची सुरुवात या किल्ल्यापासून केली होती। त्यावेळी जल वाहतुकीसाठी हा किल्ला महत्त्वाचा किल्ला होता। सध्या या ऐतिहासिक किल्ल्याची जी परिस्थिती आहे त्यावरून आपल्याला लक्षात येतं की प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ऐतिहासिक किल्ल्याची ही अवस्था झाली आहे। लवकरात लवकर या किल्ल्याची डागडुजी झाली पाहिजे अशी मागणी असा होत आहे। कॅमेरामॅन प्रभात दासचा अमजद खान, NTV मराठी, कल्याण।